साहेब बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आरोपीला अटक झालीच पाहिजे. आरोपीला अटक झालीच पाहिजे. आरोपीला अटक झालीच पाहिजे. आरोपीला अटक झालीच पाहिजे. आंबेडकरांचा आरोपीला अटक झालीच पाहिजे. आरोपीला झालीच पाहिजे. अटक झालीच पाहिजे. आरोपीला अटक झालीच पाहिजे. आंबेडकरांचा आरोपीला अटक झालीच पाहिजे. 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 आरोपीला खाली बसा खाली बसा खाली खाली बसा खाली बसा. त्यांच्या पण चौकशी करणं गरजेचं आहे. मला केवळ निवेदन असं नाही पण प्रत्यक्ष म्हणजे पुरावा लागतो. मला तुमचे जबाब मला नोंदवावं लागतील. त्या अनुषंगानं मला थोडासा वेळ लागेल. ऐकून घ्या, मला थोडासा वेळ लागेल आणि आपण सर्व गोष्टी तुम्ही जे अर्जात नमूद केल्या त्याप्रमाणे आपण कारवाई करू. आज मोर्चा निघाला तुमचा पोलीस स्टेशनला, कशा संदर्भात मोर्चा निघाला आणि कुठे निघाला तुम्ही आता? कारण आम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये चाललो. आमच्या भीमनगर मध्ये येऊन महिलांना शिव्यागाळ दिल्या. कोणी शिवीगाळ केली तुम्हाला? गावातल्या माणसावानी. मग आता तुम्ही पोलीस स्टेशनला 200-250 लोक निघाला, लहान लेकरं निघाला. तुमची सरकारकडे का मागणी आहे नेमकं, कशामुळे निघाला? निघाला तुळजापूरला पोलीस स्टेशनला चालत निघाला मोर्चा, लहान लेकरं घेऊन निघाला. का तुमची सरकारकडे मागणी आणि कशामुळे निघाला तुम्ही? माझं नाव भाग्यश्री दत्ता मस्के, मी राहणार कात्रंब्यातली आहे. काल काही कुठल्या कारणास्तव आमच्या गावात आले तुळजापूरचे काही लोक मिळून आले आणि आमचे सगळे घरचे कामाला गेले होते. आम्ही एकट्याच बाया महिला घरी होतो. अचानकच एक 100-200च्या पुढं माणसं आले, शिवीगाळ करत आले, काही वाईट वाकडं तोंडाने बोलायले. आम्ही तिथंच थांबून जागेवर ऐकत त्यांचे बसलो होतो. आले काय तिथलं आमचं तोडफोड केली, तिथले जरा थोडे पत्र्याची शेड होते त्याच्यात दगडफेक केली, काय बोलले, रिक्षा फोडला आणि आम्ही काय बोलायला गेलो तर आमच्यावर सुद्धा शिवीगाळ कळाली. त्या टायमाला आमच्या घरचे कोणच नव्हते तिथं सर. आम्हाला आता सध्या न्याय पाहिजे सर. असं जर आमचे घरचे जर कामाला जर निघून गेले आणि अचानक जर हल्ला केला सर तर आम्ही कुठं जायचं सर?